पाहूयात पुढील भाग. ती टीना, तिने लग्न का केलं नाही अजून? पूजा, मला नाही माहीत आणि मी विचारत पण नाही. झोप तू. सनी तिच्या हातातून फोन खाली ठेवत, बरं मी नाही विचारत, बोलतच फोन घेते. सनी झोपून जातो. थोडा वेळ पूजा सनीचा फोन बघते आणि झोपून जाते. सकाळी पूजाला पहिल्यांदा जाग येते. बाजूला बघते तर सनी तिच्याकडे तोंड करून पालथा झोपलेला असतो आणि हात पूजाच्या उघड्या पोटावर असतो. पूजाला असते सनी शांत झोपलेला असतो तर पूजा हळूहळू गालावर हात फिरवत असते. तिची नजर ओठांवर जाते. तिला सनीचे ओठ खूप आवडत होते. ओठांवर अंगठा फिरवत होती. शेवटी न राहून पटकन ओठांवर ओठ टेकवून बाजूला होते. अय्या, मी हे काय केलं? आता यांना कळालं तर काय म्हणतील? शिट. आधी घाबरली, नंतर लाजून बाथरूममध्ये पटकन पळत जाते. तर इकडे सनी गाढ झोपे, त्याला काहीच माहिती नसतं. पूजा म्हणतच, मी असं कसं करू शकते? मुलगी असून माझे स्वतःवर कंट्रोल राहिला नाही. आता मी त्यांना कसं फेस करू? शी, मलाच लाज वाटते. पूजा अंघोळ करून घाबरतच बाहेर येते तर सनी नसतो. बरं झालं हे नाही येत. पूजा पटकन आवरून खाली जाते तर ब्रेकफास्ट तयार असतो. सनीचा ब्रेकफास्ट मेड बनवत असते. थोड्या वेळात सगळे ब्रेकफास्टला एकत्र येतात. पूजा तर सनीकडे बघत सुद्धा नसते. ब्रेकफास्ट करून झाला की सनी रूममध्ये जाऊन काम करत बसतो तर सनी समोर कसं जाऊ म्हणून पूजा खालीच घुटमळत असते. थोड्या वेळाने सनी खाली येतो तर पूजा सगळ्यांसोबत गप्पा मारत बसलेली असते. ते बघून, उद्या टेस्ट आहे ना, मग स्टडी कोण करायचा? सनी रागाने एक कटाक्ष टाकत. तसं पूजा, हो आलेच, बोलतच सनी मागे रूममध्ये जाते. सनी बेडवर बसलेला असतो तर पूजा सोफ्यावर बसून नोट्स वाचत असते. वाचता थोड्या वेळा तिथे झोपून जाते. नंतर सनीचं लक्ष जातं तर पूजा तोंडावर नोट्स ठेवून झोपी गेली होती. सनी हसतच कपाळावर हात मारतो, नोट्स काढून बाजूला ठेवतो आणि तिला दोन्ही हातावर उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो. पण तेवढ्यातही पूजाने सनीचा टी-शर्ट घट्ट पकडलेला असतो. सनी तसंच बाजूला बसतो. झोपेत खूप क्यूट वाटत असते आणि आज परत राहून तिच्या ओठांवरच्या तिळाकडे लक्ष जात होतं. खाली वाकून हळूच तिच्या तिळाला किस करतो. तिचा निरागस चेहरा झोपेत शांत असतो. पटकन खाली वाकून तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवून बाजूला होतो. 2 मिनिटांसाठी स्वतः शॉक होतो. मी असं कसं काय केलं? ते पण तिच्या मर्जीशिवाय. आता हिला कळालं तर मला सोडणार नाही. त्यात तिला वाईटही वाटेल. मी तिच्या परमिशनशिवाय असं केलं. सनी पटकन बाजूला होतो आणि काम करायला बसतो. मी एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो? जर तिला कळेल तर ती चिडेल, बोलणं सोडेल. सनी काम करत बसतो, लक्ष लागत नसतं. तरीही डोक्यात विचार चालू असतात. पण छान वाटलं होतं छोटा किस करून. सनी लाजतो तर पूजा झोपेतच सनीच्या अंगावर हात टाकते. सनी हसतच काम बाजूला ठेवतो आणि तोही झोपून जातो. थोड्या वेळाने पूजाला जाग येते, ते पण भूक लागली म्हणून. सनीला उठवते. दोघे खाली जातात पण सगळे आधी जेवण केलेलं असतं. जेवण झाल्यावर परत सनी काम करायला बसतो आणि पूजा स्टडी रूमला. तेवढ्यात राकेशचा फोन येतो. तू राकेशच्या फोनवरून फोन का लावलाय? सनी. पूजा लगेच सनीकडे बघते. मनातच, म्हणजे टीनाने कॉल केलाय? बरं, मी येतो. लोकेशन पाठव. हो बघतो मी. सनी फोन ठेवून पूजाकडे बघतो तर ती पण बिचारी असल्याचं आव्हान स्टडी करते दाखवत होती. पूजा, तू टीनाचा नंबर ब्लॉकलिस्टला टाकलाय? सनी फोन चेक करत, मी नाही. मी का टाकू? पूजा इनोसेंट फेस करत, बरं. सनी आवरायला उठतोय ते बघून पूजा पटकन जाऊन त्याच्या मांडीवर बसते. हे काय? मला बाहेर जायचं आहे, उठ. सनी, कुठे चाललाय तुम्ही? पूजा लाडात येऊन गळ्यात हात टाकत, टीनाने बोलवलंय, तिला प्रोजेक्टला हेल्प पाहिजे. सनी, मग मला कोण करणार हेल्प? माझी उद्या टेस्ट आहे. पूजा बारीक तोंड करून, तू करणार असंही मला त्यातलं काही कळत नाही. सनी तिला उचलून बाजूला ठेवत पूजा त्याचं टी-शर्टने जवळ ओढते. मग रिव्हिजन कोण घेणार? जवळ जात बोलते. सनी 2 मिनिटांसाठी लाजतो. नंतर बाजूला करत, प्रॅक्टिस तर कर, मी रिव्हिजन घेतो. तिला गालावर किस करून उठणार तर पूजा हात धरून, तुम्ही नका ना बाहेर जाऊ, नाहीतर मी पण येऊ. लगेच तिची उठायची तयारी दाखवत, नाही, तू कुठे येणार नाहीये, स्टडी कर. सनी. पूजा शांत बसते. नंतर काहीतरी विचार करून, तिलाच आपल्या घरी बोलवा ना, म्हणजे तुम्हाला बोलता पण येईल आणि माझं रिव्हिजन पण घेता येईल. कशाला उगाच? सनी, तुम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून एवढं चाललंय. जाऊ दे, मी पण जाते बाहेर. पूजा तिचं आवरून उठत, गप बस, तू कुठेही जाणार नाहीस. मी पण जात नाही, चल बस, स्टडी कर. सनी तिच्याजवळ बसत पूजा मनातच खुश होती. तिला फोन करून सांगा घरी ये, बोला. पूजा, हो सांगतो. सनी. पूजा स्टडी करत बसते. थोड्या वेळात मेड येते सांगायला, टीना आलीये. मी आलेच. आला म्हणतच पूजा बेडवरून उडी मारून खाली पडते. सनी तिच्याकडे बघत, हिला काय एवढाच आनंद झालाय? जाऊ दे म्हणतच त्याचं कामावरून खाली जातो. तर इकडे टीना आईसोबत गप्पा मारत असते. पूजा हसतच खाली येते. टीनाला राग येत असतो तरी शांत बसते.
जबरदस्ती स्माईल करत. कशी आहेस पूजा? टीना उठून हक करत. पूजासुद्धा हक करत. मी मस्त. तू खूप दिवसातून आली आहेस. तुम्ही बसा, मला पण बाहेर जायचं आहे. बाकी सगळे बाहेर गेलेत. आई गेल्यावर सनी कुठे आहे? टीना येतीलच ना, किती घाई करतेस? पूजा हसतच. तू सनीच्या फोनमधून माझा नंबर ब्लॉक केलास टीना? हो. आता घरीसुद्धा तू माझ्यामुळेच आली आहेस. पूजा स्माईल देत. माझं काम आहे सनीला बोलव. टीना चिडून. आता तुझं रोजचंच काम निघणार माहिती आहे मला. पूजा. तेवढ्या सनी खाली येतो. टीना उठून हक करणारच की पूजा मध्ये जाते आणि सनीकडे बघून सगळे बाहेर गेलेत. तुम्ही दोघे इथेच बसा, मी आलेच माझे नोट्स घेऊन. पूजा बोलून वर जाते. थोड्या वेळात लगेच खाली येते तर टीना सनी शेजारी बसून बोलत होती. पूजा रागातच येऊन दोघांच्या समोर बसते आणि नोट्स वाचायला लागते. पण सगळं लक्ष त्या दोघांवर असतं. पूजा डिस्टर्ब करायला तुमच्यासाठी काही बनवायला सांगू का? टीना. तू काय घेणार? पूजा. मला ब्लॅक कॉफी. सनी. मला ज्यूस. टीना. ओके. पूजा उठून किचनमध्ये जाते तर इकडे टीना बोलतच सनीजवळ सरकून बसते. तेवढ्यात पूजा हाक मारते. अहो इकडे या ना. एकदम लाडात येऊन सनीसुद्धा दचकतो. ही अशी का हाक मारते? तर टीनासुद्धा प्रश्नार्थक नजरेने सनीकडे बघते. अहो या ना. पूजा परत हाक मारते. बघून सनी मी आलोच बोलून सनी किचनकडे जातो तर पूजा कॉफी करतच सनीला हाक मारत असते. काय झालं? सनी किचनच्या दारातूनच. तुम्हाला शुगर किती हवी आहे कॉफीमध्ये ते विचारायचं होतं. पूजा गोड हसतच विचारते. मी शुगर फ्री कॉफी घेतो माहिती आहे ना. सनी चिडून जात असतो तर पूजा हाताला धरून ओढते. तसं सनी पूजाच्या अंगावर आदळतो. पूजा सनीचा हात स्वतःच्या कमरेभोवती गुंडाळते आणि स्वतःच्या हात त्यांच्या गळ्यात घालते. टीना हे सगळं किचनजवळ येऊन बघत असते म्हणून पूजा अजून मुद्दामून करते. मला वाटलं स्वीट कॉफी हवी असेल म्हणून बोलवलं तुम्हाला. पूजा मादक आवाजात कानाजवळ जाऊन बोलते. सनीला असतो. नंतर मला स्वीट कॉफी नको पण स्वीट चालेल. सनी डोळे मिचकावत. पूजा लाजून गप्प बसा. तुमची मैत्रीण बाहेर बसली आहे आणि इकडे तुमचं वेगळंच चालू आहे. बाजूला व्हा. पूजा सनीला बाजूला करून कॉफी करायला लावते. बरं खायला काही बनव का? पूजा. तिला विचार आणि बनव. सनी. बरं ऐक ना. पूजा. हां बोल. सनी. पूजा पटकन गालावर किस करते. झालंच, जा आता. सनी हसतच निघून जातो. टीना इकडे धडपडत असते. सनी हसत येतो ते बघून सनी मी कामासाठी आली आणि तू किचनमध्ये काय करतोयस? टीना चिडतच. तेवढ्यात पूजा दोघांसाठी कॉफी आणि ज्यूस घेऊन येते. यावेळेस पूजा जाऊन सनी शेजारी बसते आणि तिचा स्टडी चालू करते. तर इकडे टीना आणि सनी कामाबद्दल बोलत असतात. थोड्या वेळाने टीना डिनर करून जा ना. सनी. टीना सनीकडे बघून. त्यापेक्षा सनी आपण बाहेर जाऊ ना. खूप दिवस झालं गेलो नाही. पूजा काहीच बोलत नाही. चल ना जाऊ. टीना सनीचा हात हातात घेते. तसं पूजा नोट्स टिपवर ठेवत. मला स्टडीचा कंटाळा आलाय, मी रूममध्ये जाते. पूजा उठून निघून जाते. चल ना सनी. टीना हात धरतच. तसं सनी रागाने एक कटाक्ष टाकतो. टीना हात सोडते. नंतर कधीतरी. टीना. नसेल तर तूच थांब आज आमच्यासोबत डिनरला. सनी. घरी तर रोज जेवतो, आज बाहेर जाऊ ना. टीना हट्टाने. तसं सनी. हे बघ टीना, घरी कोणी नाही, त्यात पूजेला एकटीला सोडून मी कुठे येऊ शकत नाही आणि मी दुसऱ्या कोणासोबत फिरलेलं तिला आवडत नाही. सनी. अरे पण आपण आधीपासून. टीना बोलतच असते की टीना आधी आपण फ्रेंड्स होतो, आत्ताही आहे, पण आता फरक आहे, माझं लग्न झालंय. पूजा बोलून दाखवत जरी नसली तरी तिला हे आवडणार नाही. सनी. ओके, पण मला प्रोजेक्टला हेल्प करशील ना? टीना. हो नक्कीच. सनी. टीना सनीला हक करते आणि निघून जाते. पूजा पायऱ्यांवरून हे बघून माघारी निघून जाते. सनी पूजाचे नोट्स घेऊन रूममध्ये येतो तर पूजा कपड्यांची घडी घालत बसली होती. पूजा. भूक लागली आहे, आज काही जेवण बनवतेस? सनी. काहीतरी विषय काढायचा म्हणून शिवला विचारा. पूजा. का? तू सांगितले असेल ना मेनू. सनी तिच्याजवळ बसत. तुम्ही बाहेर जाताय ना डिनरला? पूजा चिडून कपडे ठेवायला चेंजिंग रूममध्ये जाते. सनी तिच्या हातातून कपडे काढून घेतो आणि तिला जवळ ओढून घेत आणि आता सांगा काय झालं? मी बाहेर जाणार नाही तरी काय चिडचिड करतेस? सनी. पूजा दुसरीकडे मान करते. पूजा तू बोलली नाहीस तरी मला कसं कळणार? सनी. तिने तुम्हाला हक केलं. पूजा खाली मान घालून हळू आवाजात बोलते. तसं सनी हसतो. त्यात काय एवढं, ती आधीपासून करते. सनी. पूजा चिडून. मी असं नाही करत कोणाला आणि मला आवडतही नाही. बरं बाबा, यापुढे सांगेन माझ्या बायकोला आवडत नाही. ओके. सनी. पूजा. आता स्वीट दे ना, मगाशी किचनमध्ये खूप मूडमध्ये बोलत होतीस. सनी. ते मी असंच. पूजा तिकडून पळून जाते. वेडू. सनी. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघे आवरून ऑफिसला जातात. पूजा ईश्वर आणि सोनालीला सगळं सांगते. मग आता सोनाली. मला काय कळेना, काल तर पहिला दिवस होता, कसंबसं टाळलं. पूजा विचार करतच. पण तू इन्फॉर्मेशन काढायला सांगितलं तेव्हाच कळालं किती चिपकू आहे ती मुलगी. ऐश्वर्या. हां पण सरांना दूर ठेवलं पाहिजे ना. सोनाली. सर काय लहान आहेत का? पूजे. तुला आहे ना विश्वास? ऐश्वर्या.
विश्वास आहे का, पण तरीही भीती वाटते. पूजा, मग जा 4 दिवस दोघे कुठेतरी फिरायला. सोनाली, ते नाही येणार, आता काम आहे म्हणतात. परत आम्हाला हनीमूनला जायला सुट्टी नको. पूजा बडबडत असते. काय म्हणजे तुमच्यात अजून काहीच नाही? ऐश्वर्या, सोनाली. पूजा जीभ चावत नाही. म्हणजे आता काय सांगू? पूजा किस पण नाही. सोनाली आश्चर्यचकित होत. पूजा लाजून नाही म्हणून मान हलवते. मग बरोबर आहे, तुला इनसिक्युअर वाटणारच. ऐश्वर्या, तुमच्या लग्नाला किती दिवस झाले? सोनाली, 4 महिने होऊन गेले. पूजा. ऐश्वर्या कपाळावर हात मारते. पूजा, एवढं पण लांब ठेवू नये. सर काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना तुझ्याबद्दल काही वाटत नाही किंवा तुझ्याकडून काही अपेक्षा नाहीत. तू पण तुझ्या मनातल्या फिलिंग्स सांग. जवळ जा. ऐश्वर्या, तुला आहेत ना फिलिंग्स? सोनाली, हो ग आहेत. मी सांगेन. इनफॅक्ट मी माझ्या बड्डेला सांगणार आहे. पूजा, तोपर्यंत टीनाला हँडल करायला आपला हुकमे एक का बोलव. ऐश्वर्या, तो नक्कीच करू शकतो. सोनाली, हां, माझा पण तोच विचार होता. पूजा. तिघी चहा संपवून कॅन्टीनमधून बाहेर येतात. पूजा ऐश्वर्यासोबत 5व्या फ्लोअरला येत कॉरिडॉरमध्ये टीना बसते. तसं पूजे, टीना आली आहे. ऐश्वर्या, बरं मी आलेच बोलून पूजा फास्टमध्ये सनीच्या कॅबिनमध्ये जाते. सनी लॅपटॉपवर काहीतरी करत असतो. पूजा पटकन जाऊन लॅपटॉप बाजूला करून सनीच्या मांडीवर बसते आणि गळ्याला हात घालून मिठी मारते. 2 मिनिटं सनीला काहीच कळत नाही. नंतर तिच्या पाठीवरून हात फिरवत, काय झालं बच्चा, कंटाळा आलाय का? सनी, नाही. पूजा मिठीतून बाहेर येत. मग असं अचानक आलीस? सनी, मिस करत होते तुम्हाला. सनीच्या शर्टच्या बटनसोबत खेळत पूजा हळू आवाजात बोलते. तेवढ्यात टीना दार उघडते तर परत पूजा लगेच सनीला मिठी मारते. दोघांना असं बघून टीना शॉक होते, कारण सनी कंपनीत असं काही करेल वाटलं नव्हतं. सनी हळूच पूजाला कानात बोलतो, पूजा, टीना आली. पूजा मिठी घट्ट करत, तिला सांगा 5 मिनिटांनी यायला. सनी टीनाला इशारा करतो तसं टीना दार बंद करून निघून जाते. सनी रिमोटने दार लॉक करतो. पूजाला मिठीतून बाजूला करत, काय झालं, कालपासून असं का वागतेस? सनी चिडत. पूजा बारीक तोंड करून, मी काय केलं? मी मिस करते म्हणून आले तुमच्याजवळ. तिच्या डोळ्यात पाणी येतं. पूजा उठून जायला निघते. सनी हाताला धरून जवळ घेतो आणि परत मांडीवर बसवतो. काय झालं चिनू? तिचे डोळे पुसत. काही नाही, मुसमुसतच. पूजा, तू मला सांगितलं नाही, तसं कळणार कसं मला? पिरियड जवळ आलेत का? सनी, नाही. पण तुम्ही ओरडत जाऊ नका, मला वाईट वाटतं. पूजा मान खाली घालून, बरं पण तू काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार? सनी, काही नाही, मला तुम्हाला स्वीट द्यायचं आहे. पूजा एकदम प्रेमाने खाली मान घालून बोलते. तसं सनी जरा सावरून बसत. पूजा, आपण ऑफिसमध्ये आहे, अडखळत बोलतो. ते वॉल नाही, हे वालं. बोलतच पूजा सनीच्या गालावर किस करते आणि उठते. सनी लाजतो. नंतर तिला हाताला धरून ओढत, पण घरी गेलं की ते वालं स्वीट घेईन. सनी पूजा सावरून दार उघडते. टीनाला आत बोलवते. टीना कामाचं बोलायला चालू करते. पूजा मोबाईल बघत निवांत तिकडे बसते. मनातच, रोज किती म्हणून कामाचं काढून येईल, मी पण किती म्हणून लक्ष देणार, काहीतरी करायला पाहिजे. पूजा बाहेर जाऊन राकेशला फोन करून कंपनीत बोलवते. परत केबिनकडे येते आणि टीना सनी शेजारी उभा राहून लॅपटॉपमध्ये काहीतरी सांगत होती. आणि तिने असा काही ड्रेस घातला असतो की ती वाकून उभं राहिल्यामुळे खूपच ऑड वाटत असतं. पूजा रागातच सनीच्या समोर जाऊन बसते. तिची चिडचिड बघून सनी, टीना तिकडे बस, मी आलोच. ऐक सनी, भूक लागली आहे, चल आपण लंचला जाऊ, बाकी सगळे तिकडे बोलू. टीना. पूजा, तू पण चल. सनीला फोन येतो. तो रिसीव्ह करत तेवढ्या टीना हळूच पूजाकडे बघून, एम्प्लॉई आहेस ना इथे, बॉससोबत बाहेर येणार, बायको पण आहे, विसरू नकोस. पूजा टीनाला बोलून फोनवर बोलत बाहेर जाते. पूजा कुठे गेली? सनीला तिचं काहीतरी काम आहे बोलते ती. टीना. पूजा फोनवर बोलत कॉरिडॉरमध्ये असते. टीना आणि सनी दिसतात. तुझं काय काम आहे? सनी चिडतच. पूजा टीनाकडे बघते तर ती हसत येत असते. मला नाही काही काम. कोण बोललं तुम्हाला? पूजा. टीना बोलली. सनी. तिला बहुतेक मी आलेलं आवडत नाही. पूजा हसत. सनी टीनाकडे एक कटाक्ष टाकतो. अरे ती बोलली तसं, मी का खोटं बोलू? टीना. गोड बोलत सनीच्या हातात हात घालतच असते की पूजा सनीकडे बघते तर सनी पटकन बाजूला झालेला असतो. बरं पूजा, तू येणार आहेस? सनी. नाही, ते माझं काम आहे. पूजा बोलतच असते की राकेश येतो. मी आलो. पूजाकडे हात करून राकेश फिल्मी स्टाईलने बोलतो. पूजा हसतच राकेशला जाऊन साईडला हक करते आणि किती वाट बघत होते. सनी आणि टीना दोघे फक्त बघत असतात. चला आता जाऊ लंचला. पूजा सनीकडे बघत, राकेश पण येणार आहे का? टीना. हो, आमचा आधीच प्लॅन होता, पण तुम्ही तर आहे, एकत्र जाऊ. पूजा. सनी काहीच न बोलता चला जाऊ. पूजाचा हात धरून लिफ्टमध्ये जातो. टीना आणि राकेश सुद्धा मागे जातात. सनीने आधीच टेबल बुक केलेल्या हॉटेलमध्ये जेवायला जाताना टीना सनीसोबत कामाबद्दल बोलत होती तर पूजा आणि राकेश बाकीच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतात. सगळे जेवण करून आपल्या कामाला निघून जातात. आता पाहूयात
सनीला जळवण्यासाठी मुद्दामूनच पूजाने राकेशबरोबर ओळख वाढवली आहे. आता पाहूयात उद्याच्या भागामध्ये सनी कसा रिॲक्ट करतो ते. पण त्या अगोदर आजचा भाग कसा वाटला कमेंट